नामदार उदय सामंत डावोस जर्मनी येथील त्यांचा दौरा आटोपून आल्यानंतर आज त्यांचे हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळावर आगमन झाले। यावेळी त्यांचे युवा सेना शिंदे गटातर्फे स्वागत करण्यात आले। हॉटेल विवेक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख बंड्या साळवी, अभय खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात यावेळेस प्रवेश केला। येत्या काही दिवसात ठाकरे गटाचे आणखी काही नेते आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं यावेळेस नामदार उदय सामंत यांनी सांगितलं। आपण ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असल्याचे ते म्हणाले। त्याचा आज शुभारंभ झाला असेही त्यांनी सांगितलं। पक्ष प्रवेश होतोय। त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे। माझे सहकारी मित्र आदरणीय बंड्याशेठ साळवी आणि या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं बंधू आणि भगिनी। बंड्याशेठ आजच्या प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे की हा प्रवेश आता महाराष्ट्र बघतोय। मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य, ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये, याची फार मोठी चर्चा असताना त्याची सुरुवात आज बंड्याशेठच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात नव्हते, त्याबद्दल मनापासून म्हणून हा पक्षप्रवेश जसा बंड्याशेठ माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसं पक्षाच्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे। कारण तुमच्यासारख्या ताकदीची माणसं आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। काल जे मी मुंबईबद्दल सांगितलं होतं की आज रत्नागिरीमध्ये पहिला पक्ष प्रवेश सोहळा होतोय, तो पार पडलेला आहे। आता 15 तारखेची पुढची तारीख दिलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक मोठे नेते हे काही भैयांच्या माध्यमातून असतील, काही माझ्या माध्यमातून असतील, काही राहुलजींच्या माध्यमातून असतील, अनेक विविध घटक जे आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। त्यांचं देखील 15 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत करणार आहोत। पुन्हा एकदा बंड्याशेठ तुमचे, मयाशेठ झापडेकर, आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि केलेल्या प्रवेशाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही हा शब्द देतो आणि माझा बरोबर संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही घरी गेल्यानंतर सोशल मीडियावरती आमच्या विरुद्ध अनेक बातम्या येतील, पण त्याचा आम्ही काही विचार करत नाही। जर आम्हाला जायचं असतं तर लोकसभा विधानसभेच्या अगोदरच आम्ही तुमच्याकडे आलो असतो। आम्ही कुठल्याही आमच्या पक्षाला बसवून आज आम्ही काय प्रवेश केलेला नाही। आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून आम्ही आज पक्ष प्रवेश करतोय हे सांगून आज आम्ही सामंत साहेब शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आज धनुष्यबाणाचा स्कार्फ तुम्ही जो माझ्या गळ्यात घातलात तो फक्त 2.5 वर्षात बाजूला होता। गेली 30 वर्ष या काळात धनुष्यबाणाचा स्कार्फ घालून माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचं काम करत होता। त्यामुळे पक्ष प्रवेश असं वगैरे काही नाही। आम्ही कालांतराने थोडेफार 2.5 वर्ष आम्ही इतर वेगळे होतो, पण मनाने सामंत साहेबांबरोबर होतो। तरी सामंत साहेबांबरोबर मी 2.5 वर्ष दिसलो नाही, पण सामंत साहेब 2.5 वर्षात किती वेळा तुमच्या माझ्या मीटिंग जर हाकला तुम्ही मला 10 वेळा सांगितलं होतं, पण त्याचा आज ज्या मीटिंग केल्या त्याचा 28-24 तारखेला आज खऱ्या अर्थाने माझ्यावर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।